अधिक मास आला की अनेक घरांमध्ये आईची ओटी भरण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ओटी भरताना दिली जाणारी साडी आणि जोडवी यालाही खूप महत्त्व असतं. म्हणून बघूयात अधिक मासात आईची ओटी भरताना कोणती साडी द्यावी, कोणत्या रंगांना शुभ मानलं जातं आणि जोडवी घेताना कोणती चूक टाळावी. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कोणतीही साडी घेतली, कोणतीही जोडवी घेतली आणि ओटी भरली, पण परंपरेनुसार काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. सर्वात आधी साडीबद्दल बोलायचं झालं तर अधिक मासात लाल, पिवळा, हिरवा आणि जांभळा असे शुभ रंग खूप पसंत केले जातात. विशेषतः पैठणी, सिल्क किंवा साधी पण एलिगंट साडी दिली तर सुंदर आणि पारंपरिक वाटतं. पण खूप काळ्या रंगाच्या किंवा पूर्ण डल शेड्स काही जणी टाळतात, कारण शुभ कार्यात ब्राईट रंगांना जास्त महत्त्व दिलं जातं. आता जोडव्यांबद्दल बोलायचं झालं तर चांदीच्या साध्या आणि कम्फर्टेबल जोडव्या जास्त शुभ मानल्या जातात. खूप जड किंवा रोज वापरता न येणाऱ्या जोडव्यांपेक्षा साध्या आणि सुंदर डिझाईन निवडणं उत्तम मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी ही फक्त देण्याची परंपरा नाही, तर त्यामागची भावना आणि आदर जास्त महत्त्वाचा असतो. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या साड्या आवडतात ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच साडी, पैठणी आणि ट्रॅडिशनल व्हिडिओसाठी आपल्या मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.